थँक्यू दीपक पाटील सर आणि पुण्याच्या थँक्यू बाबूशा. आपण आमचे दोन साथी समालोचक ज्यांचं आपण आज समालोचन निवेदन ऐकताय. शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार आयोजित धर्मवीर चषक 2025 4 रात्रीचा हा दैदिप्यमान 16 अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण शेवटची रात्र आपण पाहता आणि प्रकाश झोतातील स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आज खरे पाहता अंतिमची रात्र आणि अंतिमच्या रात्रीमध्ये आपण पाहताय सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील, जिथे आपल्याला पाहायला मिळेल एक संघ RP क्लब टीम जसखार आणि त्यांच्या विरोधात खेळ करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण 40+ चे 10 संघ पाहिले होते आणि लीड केलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला टीम जासई 40+ अलॉंग विथ 2 आयकॉन प्लेस, 2 आयकॉन चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना खरं तर इन्व्हाइट केलं 40+ जासई या टीमला, कारण टॉस जिंकला तो जसखार टीमनं आणि टॉस जिंकून पहिल्यांदा आपल्या घरच्या क्रीडांगणावर घरच्या खेळपट्टीवर खरं तर फिल्डिंग करण्याचा एक ऑर्थोडॉक्स डिसिजन घेतलाय. देऊया आपण दोन्ही टीम्सना शुभेच्छाने करूया या मॅचला सुरुवात. 3 षटकांचा सामना आपण पाहताय. 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा अवधी मात्र तुम्हाला दिला जाईल. अर्थातच एक 30 मिनिटांच्या अवधीमध्ये ही संपूर्ण मॅच मात्र कव्हर होणं अपेक्षित असणार आहे. द गेम इज ऑन. पहिला बॉल, गोलंदाज ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत का आउटफील्ड मध्ये? येस इट इज. डीप लॉंग ऑफ पिक्सच्या कव्हरच्या अगदी मध्ये व्ही शेप मध्ये फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतीये. मिळणार 1 धाव. धावसंख्येचं काउंट ओपन करत असताना गोलंदाज आपण पाहताय संदीप भोईर यांच्यावर मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. भूषण म्हात्रे आपण पाहताय गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. 1 धावसंख्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये संवेद साहिश म्हात्रे डावखोऱ्या त्याचे फलंदाज आयकॉन प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये 40+ टीम कडनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट अँड राईट हँड असं एक कॉम्बिनेशन. प्रत्येक एका धावेच्या शफल मागे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तुम्हाला करावा लागेल. पहिलाच बॉल आक्रमण आणि आक्रमकतेनं स्वतःची ताकद, गुणवत्ता आणि सर्व काही खरं तर मी सादर करत असताना येईल. हा पहिला बार 6 धावांचा अप्रतिम षटकार. चौकार आलाय कदाचित. द डिफेन्स अगदी पाहिला तर ताकद, टायमिंग फार छान होतं साहिश आणि अगदी ऑन ड्राईव्ह. यावेळेला मात्र आपण पाहताय की टायमिंग तितकं जमलं नाहीये. बॉल मात्र बॅटच्या अपेक्षित स्थळी बसला नाहीये. स्टिकर एंडला बॉल आदळल्यानंतर मात्र नक्कीच टायमिंग थोडं फसलं. ऑन साईडला 1 धाव मिळणार. 1 रणसंख्ये पुढे जाईल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक शफल मागे पुन्हा एकदा ऑन साईडचे फिल्डर अंतर्वर्तुळामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील ऑफ साईडचे फिल्डर पुन्हा एकदा. खरं तर अंतर्वर्तुळाच्या बाहेर म्हणजेच काय तर उजव्या हाताच्या या फलंदाजाला मात्र ऑन साईडला 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. 1 ॲट डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, 1 ॲट डीप लॉंग ऑन. ड्राईव्ह केला बॉल, कट एज आणि इथे अप्रतिम फिल्डिंगची कमिटमेंट. व्हॉट अन एफर्ट्स. आणि नाव काय? सार्थ सुधीर तांडेल. नाव तर तुम्ही जरूर ऐकलं असणारच. आपलं खेळाडू कक्ष ज्यांच्या नावानं आपण पाहताय महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर सुधीरजी तांडेल एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे चिरंजीव सार्थ आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटची कमिटमेंट पुन्हा एकदा आपण पाहिली. हो, अगदी जलद गतीने या बॉलला रिलीज केलाय. इट वॉज अनप्लेबल. अगदी आपण पाहिलं तर वाईट यॉर्क हाताळलाय. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते फलंदाज. किंबहुना आपण असं म्हणूया की फुटवर्क करतील त्या अगोदर बॉल निघून गेलाय. स्पीडोमीटर नाही आपल्याकडे, अन्यथा आपण कॅल्क्युलेट सुद्धा केलं असतं. जबरदस्त गोलंदाजी संदीप भोईर
आपण पाहताय पहिला फ्रंटलाईन गोलंदाज आणि एकमेव पॉवर प्लेचं षटक आहे. इथे तुम्हाला हाणामारी करावीच लागेल, पर्याय नाहीये. शेवटचा बॉल, रणसंख्या फक्त 7. ड्राईव्ह केला बॉल, टॅप करत असताना मिड ऑफ क्लिअर करून बॉल जाईल डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर येतील फॉरवर्ड, बॉलला उचलतील. अगदी आपण पाहताय 6 चेंडूंचा खेळ. बरोबर या 7 चेंडूंसाठी आपण पाहताय 3 मिनिटांचा अवधी वापरलाय. 3.30 सेकंद. 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय. बॅटिंग करणारी टीम 40+ जासी, बिनबाद 8. डीजे आणि आजच्या रात्रीमध्ये अद्विक 11 ACC अंबापाडा हा संघ आपण पाहिला जो सुपर 4 मध्ये पोहोचला. म्हणजे दुसरी सेमीफायनलची मॅच वहाल विरोधात अंबापाडा आपल्याला पाहायला मिळेल. अराउंड द विकेट, षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर अजून एक रफ्तार के सौदागर. त्यांना ठाऊक आहे मैदान कसं रिॲक्ट करतंय, त्यांना ठाऊक आहे ही विकेट कशी रिॲक्ट करते, कुठे चेंडू फेकल्यानंतर बॉल किती टर्न होईल याचा अंदाज, याचा अभ्यास. आणि मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी जर का आपण पाहिली तर आपण कौतुक करतोय. धीरज स्मृती RP क्लब जस्कार या टीमचे गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. रोहन जाधव RJ. हाफ ट्रॅकर बॉल, गती कमी केली. पाहूया बॉल कुठे टर्न झालाय, पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये 24 लाईव्हच्या या स्क्रीनवर. ओहो, आउट स्विंगचा बॉल. आउट स्विंग होऊन मात्र थोडं बीट केलं, सरप्राईज केलं, कमी केली होती गती. आणि गती कमी केल्यामुळे मी म्हणेन फलंदाजाला फटका सजवता आला नाहीये. थोडासा फुटवॉक करावा लागेल, थोडासा स्टान्स मध्ये बदलाव करावा लागेल, चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचावा लागेल तरच धावा येतील. बॉल सरस सोडून दिला. लाईन आपण पाहूया, पंच आमच्याकडे काय इशारा करतील. इथे मात्र आपण जरूर पाहिलं तर नक्कीच हा बॉल जरूर लेफ्ट केला होता आणि पंचांनी बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं घेतलाय वाईट साठी रिव्ह्यू. पाहूया आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेंद्र गावंड सर, पराग गावंड सर आणि प्रवीण पाटील सर हे 3 पंच 3 दिवस 3 रात्रीमध्ये आपण पाहिले. एक यथोचित डिसिजन आपण देणार आहोत. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे आणि इट्स अ फेअर बॉल. चेंडू जो रिलीज झाला आमच्या नजरकैदेत काय आलंय तर अगदी त्या व्हाईट लाईनच्या अगदी किंचित तिथूनच तो बॉल गेला आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. बरोबर, पंचांनी निर्णय दिलाय की हा असणार आहे फेअर बॉल आणि या निर्णयाचा सन्मान सुद्धा दिला बॅटिंग टीमनं. त्याही टीमचं आपण करूया कौतुक, कारण क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन करणं या फार महत्वाच्या गोष्टी असतात. बेस्ट द्यावा लागेल. धावा येत नाहीये, थांबली आहे 8. यावेळेला फुल केला बॉल, फुल पॉवरफुल आणि यावेळेला येईल डिलाइटफुल षटकार. मध्ये 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धेमध्ये जिंकायचंय, पुढे जायचंय, संघर्ष करावा लागेल.
हा बॉल सरळ सोडून दिला. दिस टाइम अंपायर सेज दॅट्स अ व्हाईट बॉल कॉल. पूर्ण तयारी असेल लढण्याची आणि संघर्ष करण्याची जर का तयारी असेल तर मिळणार यश, नाहीतर मग स्ट्रगल करावं लागेल. पहिल्यांदा थोडं स्ट्रगल केलं, काही बॉल डॉट गेले, काही बॉलवर प्रयत्न झाला परंतु चौकार षटकार आली नाहीत. मागचा बॉल गोलंदाजाकडनं चूक झाली, हाफ ट्रॅकर बॉल लेंथ मिळाली आणि तिथेच मात्र षटकार आला. अजून एक सलगचा वाईट, यावेळेला वाईट +1 धावा मिळतील. दोन रणसंख्या ऍक्सेलरेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या पोहोचली आहे. ती बॅटिंग खेळणारी टीम जासी 40+. कोणताही गडी बाद झाला नाहीये, ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती सुस्थितीमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर RJ रोहन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. टोटल धावसंख्या बिनबाद 17. प्रयत्न करावे लागतील, चौकार षटकार ठोकावे लागतील. प्रतिस्पर्धी संघ ताकदवान संघ आहे. मोठी धावसंख्या जर रचली तर मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, एज अँड फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर अगदी अंतर्वर्तुळाच्या त्या व्हाईट लाईन कडे होते. बॉल पुढ्यात पडलाय. अगदी हाफ चान्स होतो, एक मिळाली. 1 न धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल गोल्डन आकडा स्क्रीनवर 18 रन स्कोर बोर्ड पे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा खर्च करत असताना थोडी महागडी गोलंदाजी मॅच मध्ये आपण पाहताय. षटक क्रमांक 2 मध्ये रोहन जाधव. समोर आता ताकदवान फलंदाज आहे साहिश म्हात्रे, आयकॉन चॉईस प्लेयर. 40+ ला मुभा आहे. 2 खेळाडू चॉईस निवडण्याची. खेळ चांगला करतील. सरळ सोडून दिला बॉल अँड दॅट शुड बी अननेन. अगेन अ व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल येईल. धावसंख्येमध्ये होईल भर. रणसंख्या आपण पाहताय ती पोहोचेल 19 वर. दोन्ही टीम्सना जिंकायचंय, दोन्ही टीम्सना पुढे जायचंय, दोन्ही टीम्सना थेट फायनल मध्ये खेळायचंय. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधात खरं तर मी म्हणेन संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम जासे 40+. एकूण धावसंख्या झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 19 अराउंड द विकेट. कनेक्ट केला बॉल. फिल्डर आहेत. कॅच इज द कॉल. चिराग वन ऑफ द सेफेस्ट आणि नेहमीच त्याला आपण आउटफिल्डर ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून पाहिले आणि चिरागच्या हातातनं चूक होणार नाहीये. टिपलेला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 1 महत्वाचा शिल्लेदार फर्स्ट आयकॉन प्लेयर बॅक टू द डगआउट. पहा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल कशा पद्धतीनं फटका सजवायचा प्रयत्न झाला. टायमिंग चुकला आणि फलंदाज बाद झालेत. शिस्त आणि खेळातलं एक्सपिरियन्स, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. ज्यांनी आपल्या खरं तर तरुण वयामध्ये एक कालखंड गाजवलाय. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि क्रिकेटमध्ये जे जे गुण तुमच्याकडे असायला हवेत ते गुण जर का वयाच्या 40+ हून अधिक झाल्यानंतरही टिकून राहिले तर मात्र तुम्हाला 40+चा खेळ अगदी सहज खेळता येतो. आणि हे कॅटेगरीतले अनेक प्रतिभावंत खेळाडू आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यंग ब्रिगेड टीम RP क्लब जसकार धीरज स्मृती या नावानं आज खेळ करते. त्या टीम समोर खेळ करत असताना आपली गुणवत्ता ते सादर करतायत. 1/19 अशी धावसंख्या असताना दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे आणि समसमान संधी घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत असताना ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलं बॉल. फिल्डर आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर चेंडूवर झडप घातली होती. ओहो, आणि काय थ्रो केलाय. फोर आर्म्स भरपूर स्ट्रॉंग असतील या खेळाडूचे.
अनिकेत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना पहा, अगदी आपण पाहिलं शाबास इज द कॉल अप्रिशिएट केला आणि विकेट मिळाली, रन आउटची विकेट. आणि अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. डीज आमचे डीजे मास्टर यश घरत फुंडे यांचे मनापासून आभार व्यक्त करू. 4 रात्रीमध्ये संपूर्ण स्पर्धेला अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर चांगलं संगीत आणि प्रत्येक वेळोवेळी मात्र नक्की चौकार आला की मग संगीत वाजवलं जातंय, षटकार आला की संगीत वाजवलं जातं आणि इनिंग ब्रेक्समध्ये आपण मनमुराद आनंद क्रिकेट अलॉंग विथ म्युझिक असा आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. Oh, loft killer ball that should be high and handsome. It's huge and humongous. It's big and beautiful. Stand and dispatch. Sixer. षटकार आला आणि षटकाराची दाद मिळाली आहे टीममेट्स कडनं. आणि व्यासपीठावर पाहुण्यांचं शुभ आगमन झाले, त्यांचे आपण नामोल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी हा बॉल अगदी आपण पाहताय जजमेंट जमलं नाहीये. सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांचं खरं तर शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. खासदार श्री संजय दिना पाटील यांचे स्वीय सहाय्यक अशी एक वेगळी ओळख राजकीय वर्तुळामध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि नितीनजी पाटील साहेबांचं आपण स्पर्धेच्या निमित्तानं अर्थातच या स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर चषक 2025 या व्यासपीठावर आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. स्पर्धा अंतिमच्या टप्प्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 ड्राईव्ह केला बॉल अगदी जोरकस ताकदीनं फटका सजवायचा होता. टायमिंग तितकं जमलं नाहीये, परंतु इथे मात्र पंचांकडे अपील झाली आणि बॅट्समन इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज वाईल रनिंग बिटवीन द विकेट्स. फलंदाज मात्र आपण पाहिले की पुन्हा एकदा रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. टीम्सना समसमान संधी आहे, कारण त्याचं इकडे 11 खेळाडू तिकडे 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 22 यार्डची विकेट खरं तर दोघांनाही सारखीच आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईन, पॉपिंग क्रीज, आउटफील्ड कंडिशन सर्व समानच आहेत. मॅचचे चेंडू, बॅट्सची क्वालिटी सर्व काही दोन्ही टीम्सना समसमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मॅचमध्ये जो बेस्ट देईल, जो उत्तम खेळेल तोच जिंकेल. आणि अजून एक खरं तर मी म्हणेन रन आउटची विकेट अमय भोईर आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. आणि नवीन फलंदाज ॲज अ चॉईस प्लेयर संयम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील.
ही विल बी ॲट नॉन स्ट्रायकर एंड. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा अंतिम अखेर निर्माणीचा फायनल 1 बॉल टू गो टार्गेट सेट होईल. एकूण धावसंख्या झाली ते 28. पाहूया मिळेल षटकार मिळेल चौकार की येईल विकेट. ओ क्लीन बॉल दांडी गोल मिळाली आहे विकेट आणि रणसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळतीये. ती 28-29 धावांचं एक टार्गेट इथं सेट झालंय. करूया आपण नाणेफेकीचा कौल. सेमीफायनल क्रमांक 2 आणि दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला वोडाफोन वहाल आणि त्यांच्या विरोधात टीम अंबापाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन कुठेही वेल न दवडता सरळ थेट या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला करायचं आहे नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. जशी इनिंगला होईल सुरुवात या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पारंपरिक संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. पुन्हा त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. चला वहाल टीम तुमचं कॅप्टन आलेला नाहीये. ये इकडे ये. समर लपतोय. समरच येणार आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. वोडाफोन वहाल हा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. उल्वे पनवेल नोड विभागातील एक दादा संघ ज्या टीमचा आपण नेहमीच उल्लेख करत असताना ऋषी नाईक क्रिकेटचं स्पिरिट या खेळाडूचा आपण उल्लेख करत असतो. चला आपण वोडाफोन वहाल या टीमचे कॅप्टन आले नाहीयेत. टॉससाठी आपण लगेच या. आणि टीम कॅप्टन ऑफ अंबापाडा आय थिंक कॅप्टन इथून क्रॉस होऊन त्या एंडला गेलेत. कुठे गेलेत ते आम्हाला ठाऊक नाहीये. चला टॉस साठी या. रिप्रेझेंटेटिव्ह या. फिल्डिंग सजवून घ्या. 40+ जास्ती. आणि सन्माननीय अर्थातच आम्ही मान्यवरांना विनंती करू की यावा आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे. करायचं आपल्याला सेमीफायनलचं नाणेफेकीचं कौल. संजय दिना पाटील खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय श्री नितीनजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करू नेक्स्ट मॅचचा टॉस. जिथे आपल्याला पाहायला मिळेल एक युवा समरनं ड्रेस कोड फार छान केलाय. समर हसतो सुद्धा फार छान. आता लगेच स्माईल देईल तो. बघा दिली ना त्यांनी स्माईल. वोडाफोन वहाल संघाचा एक युवा. उद्याचं क्रिकेटचं हे भविष्य आहे. आणि कॉल कोणत्या टीमकडे गेलाय? ऑफकोर्स समर कम्स विथ हिज फॉर्च्यून. नशीब घेऊन आलाय तो. समर सोबत आम्ही चर्चा करू. समरला कसं वाटते त्यांचा संघ फायनल मध्ये पोहोचेल का, त्यांचा संघ आणि तो काय विचार करतो, त्याच्या मनामध्ये काय रेलचेल सुरू आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये वोडाफोन वहाल हा संघ खेळ करेल. वोडाफोन वहाल या संघाला मोठा फॅन फॉलोवर आहे. फॅन बेस मोठा आहे. कारण पनवेलमध्ये भरपूर क्रिकेट खेळलं जातं. सचिन काटकर टीम कॅप्टन ऑफ अंबापाडा टॉस मात्र जिंकलेत आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो लेट अस सी मॅच मध्ये काय घडेल. तत्पूर्वी चला आपण एक्स्ट्रा टाइम घेत आहे. फिल्डिंग टीम बॅटिंग टीम मेक इट फास्ट. चला आपण करूया घाई. 3:19 झालेत. पहाटेची वेळ झाली. आता अगदी आपण पाहिलं तर ब्रह्म मुहूर्त होईलच काही क्षणातच. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची.
ग्रामीण टेनिस क्रिकेटनं क्रिकेटचा आत्मा जपलाय असं आपण नेहमीच म्हणतो. का जपलाय त्याचे अनेक उत्तर आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडू हे एकमेकांचे खरं तर मी म्हणेन सवंगडी मित्र नातेवाईक असतात किंवा शेजारी आपल्याला पाहायला मिळतात. एकाच शाळेमध्ये एकाच कॉलेजमध्ये खरं तर शिकलेले अनेक असे खेळाडू खरं तर एकमेकांच्या समवेत एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट हा एक खेळ खरं तर आपल्या गावाच्या टीमच्या अस्मितेसाठी गावाच्या टीमच्या आपल्या नावासाठी खेळलं जातं. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी. हा खेळ आपल्या गावच्या आणि आपल्या गावाच्या नावासाठी. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमकतेनं सुरुवात करतोय. अँड द नेम इज सचिन म्हात्रे. नाम तो सुनाई होगा. धीरज स्मृती खेळपट्टी घरचा रसिक प्रेक्षक आणि जो खरं तर जी स्टार्ट जशी सुरुवात हवी होती ती हवीशी सुरुवात झाली आहे. परंतु मॅच मध्ये फक्त सुरुवात चांगली असून चालत नाही. तुम्हाला शेवटही गोड करावा लागेल. त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा मोमेंटम मेंटेन ठेवावा लागेल. पंच केला बॉल. हो मगाशी आपण पाहिली दाहकता आणि आपण आता पाहताय अचूकता. मगाशी आपण पाहिलं ती ताकद आणि आता आपण पाहताय नजाकत. अजून एक चौकार. जबरदस्त फटका सजवलाय. षटकार त्यानंतर आला चौकार. अगदी आपण पाहता 28 धावांचा इथे पाठलाग करायचंय. एकूण धावसंख्या झाली ती 6 आणि 4 म्हणजेच 10. अराउंड द विकेट पुढे आले. पुढे येऊन बॉलला उचलला. लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे जज करतील आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 1 सचिन म्हात्रे. थोडी घाई झाली. 2 चेंडू 2 मोठे फटक्याने तिसऱ्या बॉलवर गोलंदाजानं केलंय पलटवार. त्यानं दिलंय फलंदाजाला उत्तर आणि इथे मात्र पहिली विकेट संपादित करत असताना आपण करूया प्रवीण घरत या गोलंदाजाचं कौतुक. आणि पहिला फलंदाज बॅक टू दी डग आउट. जसखार किंबहुना जसखारचे खरं तर सर्वच क्रीडा रसिक म्हणत असतील की समोर प्रतिस्पर्धी 40+ संघ आहे. विजय आम्हाला सहजच मिळणार. पण तसं नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला या कुरघोड्या नेहमी पाहायला मिळतील. विजय सहज मिळणार नाहीये. त्यासाठी घोंगावत वादळ अंगावर झेलण्याची उर्मी खरं तर निर्माण करावी लागते. ती निर्माण करतील का? ओ काय गोलंदाजी. भेदक मारा. अचूक मारा. प्रवीण घरत मोठं नाव क्रिकेटचं. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आणि मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके गेल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट गलेत. अगदी आपण पाहताय की गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं फिल्डिंग टीमकडनं अपील झाली एजची आणि तिथे मात्र पंच दोघे एकमेकांसमवेत चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक फेअर डिसिजन दिला जाईल आणि इट शुड बी OUT आउट. मध्ये पंच न्यूट्रल आहेत. एक फेअर डिसिजन जो दिला गेला. अगदी आपण पाहिलं 2 पंचांमध्ये चर्चा झाली. इन स्विंगिंग बॉलिंग अपील होत असताना आपण पाहिलं. दुसरा फलंदाज अगदी आपण पाहतो नेक्स्ट बॉलला बाद झालाय. म्हणजेच गोलंदाज प्रवीण घरत ऑन अ हॅट्रिक नाव.
संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक्स आम्ही पाहिल्या, एक मेडन षटक आम्ही पाहिलं, परंतु या मॅच मध्ये तिसरी विकेट हॅट्रिक येईल का? गोलंदाजी मधली ती दाहकता, त्यांची अचूकता, कंट्रोल, लाईन, लेंथ, दिशा, हे सर्व काही डिसिप्लिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. 2 चेंडू डॉट, 2 विकेट्स आलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावर आपण पाहत आहे. 2 गडी बाद. प्रेशर थोडंसं डेव्हलप होत असताना मगाशीच आम्ही उल्लेख केला, विजय सहज मिळणार नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल, संघर्ष तुम्हाला करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणारी टीम दमखम ठेवली आहे. 2 आयकॉन प्लेयर त्यांच्याकडे सुद्धा आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे सुद्धा आहे. क्रिकेटचे उन्हाळे, क्रिकेटचे पावसाळे त्यांनी पाहिलेत आणि अगदी मी म्हणेन ते अंग सैल सोडणार नाहीयेत. जरूर 18 चेंडूमध्ये 28 कमी धावसंख्या वाटते, परंतु हे टार्गेट मोठं करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. हॅट्रिक बॉल, डिफेन्स केलाय, संरक्षात्मक पवित्रा, डायरेक्ट हिट आणि इथे रनआउटची अपील. पंच सांगतायत की DRS. पाहूया आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊया आणि पाहायला काय मिळते. कॅमेरामॅननं काय टिपले. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की ते शॉर्ट आहेत. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स इज अ क्वेश्चन. पाहूया आपण काय पाहायला मिळेल. डिसिजन इज ऑन होल्ड. प्रलंबित आहे डिसिजन. स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो केला बॉल. आपण वेगवेगळे अँगल्स वापरतोय. फॉलो केलं कॅमेरामॅननं. अगदी आपण पाहिलं फलंदाज बॅट्समन इज सेफ ॲट हिज क्रीज, सो वी कॅन ॲप्रिशिएट रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी आपण पाहताय रात्रीचे 3:30 वाजलेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का रनिंग बिटवीन द विकेट्स चांगले असेल तर तुमचं फिटनेस चांगलं आहे याच्यावरून अगदी सहज दिसतं. फारच छान. 2 फलंदाज अमेय भोईर आणि त्याचबरोबर अमेय सोबत आलाय तो हितेश म्हात्रे. दोन्ही टीम्सना जिंकायचंय, दोन्ही टीम्सना फायनल मध्ये खेळायचंय आणि जिंकण्याची तयारी तिथूनच करायला हवी जिथे थोडी तुम्हाला हरण्याची भीती वाटते. किंबहुना आपण असं म्हणूया अटॅक इज द फर्स्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, पर्याय नाहीये. नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे. जिंकाल तर पुढे जाल, फायनलमध्ये क्वालिफाय व्हाल. पराभूत झालात तर 4थ्या क्रमांकावर किंवा 3य क्रमांकावर तुम्हाला समाधान मानावं लागेल. आणि क्रिकेटमध्ये खरं तर मी म्हणेन प्रयत्न हे शेवटपर्यंत तुम्हाला करावे लागतील. आज या 2 संघांमध्ये मी म्हणेन मॅच रफ अँड टफ होत असताना वेल अतिरिक्त घेत आहे फिल्डिंग टीम. जरूर आम्ही सूचित करू. अराउंड द विकेट ड्राईव्ह केलं बॉल. इनसाइड आउट नव्हे तर ऑन ड्राईव्ह केलंय. फिल्डर अगदी तिथे होते आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 3 बॅट्समन अमेय भोईर. आपण पाहताय लॅक ऑफ पॉवर, लॅक ऑफ स्ट्रेंथ, लॅक ऑफ टायमिंग, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असा फटका. सर्व काही मिसिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि तिसरा फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम 40+ जासई मी म्हणेन या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या 3 बाद फक्त 11. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो वेल आणि परिस्थिती. खरं तर या दोन्ही गोष्टी बदलणाऱ्या असतात, त्या कधी बदलतात. परंतु मी म्हणेन ती वेल येईपर्यंत वाट न पाहता खरं तर आपल्या सुखकर वाटचालीसाठी आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत आणि त्यासाठी थोडंसं धाडस, थोडंसं साहस, थोडी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल आणि मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इक्वेशन आहे 12 चेंडू 18 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फक्त 6 धावांचं म्हणजेच काय तर एका षटकाराचा फक्त मी म्हणेन थोडासा डेल्टा आहे, फरक आहे आणि इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 12 चेंडू 18 धावा, 12 गेंदे 18 रन. 12 balls to go and required 18 to win. ओ
पहिला बॉल, आयकॉन प्लेयर, चॉईस प्लेयर आणि फिरवलाय बॉलला. फक्त बॉलला नाही फिरवला तर फलंदाजाला सुद्धा त्यानं फिरवलाय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्लेच्या सहाय्यानं या स्क्रीनवर. बॉल टर्न झाला आणि डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तशीही नॅचरल स्विंगिंग ॲबिलिटी असते त्यांच्याकडे. उजव्या हाताच्या फलंदाजानं त्यांची नेहमीच डोकेदुखी असते. नेक्स्ट बॉल, मागे लाईन खेचली आहे, फ्लाईट दिली, लाईन मिस करतायत. पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल कॉल. जसकार संघ सांगत असेल धावा कशाही येऊ द्या, धावा आणि चेंडूंचं अंतर आम्हाला कमी करायचंय आणि मॅचला आम्हाला समीप घेऊन जायचंय. चला आणि फ्रंट फूट नो बॉल. ओव्हर स्टेप साठी पंचांनी घेतलाय रिव्ह्यू, कारण पंचांच्या सबकॉन्शियस माइंडनं काय सांगितलं तर व्हाईट बॉल जरूर आहे, परंतु खरं तर त्यांनी असंही ऑब्झर्व केलं की कदाचित लँडिंग झाल्यानंतर मी म्हणेन फ्रंट फूट ओव्हर झाला असावा, तर त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आपण तिसरे पंच काय पाहतील, काय शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि सुप्रीम कोर्टात गेलेला हा डिसिजन. सो नो बॉल नाहीये, म्हणजेच लँडिंग बरोबर झालेली आहे. अगदी आपण पाहताय गोलंदाज म्हणून तुमच्याकडे या सर्व काही गोष्टी असणं गरजेचं आहे. तुमचं रिदमिक बॉलिंग ॲक्शन, तुमचं रनअप, रनवे नंतर तुमचं खरं तर फ्रंट फूट लँडिंग, त्याच्यानंतर लाईन, लेंथ, दिशा, टप्पा, या सर्व काही गोष्टींचं कंट्रोल आणि फलंदाजाला रीड करण्याची तुमच्याकडे असायला हवी ती अँटिसिपेशन स्किल, क्षमता, त्यालाच आपण म्हणतो गोलंदाजी मधलं तंत्र आणि कौशल्य. ती जर का असेल तर परिपक्व गोलंदाज म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व तुमची ओळख निर्माण करेल किंवा घेईल, नोंदही घेईल. ओ फ्लाईट बॉल. पंचांकडे अपील केली व्हाईट साठी. पंच सांगतायत की हुकलेला प्रत्येक बॉल हा वाईड नसतो, मिस झालेला प्रत्येक बॉल हा वाईड नसतो, परंतु अशी अपील नेहमी नॅचरली कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो की बॉल अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बॉल डॉट गेला, अगदी कॉरिडॉर लेंथला गोलंदाजी असली की मग प्रत्येक चेंडूवर मिस झाल्यानंतर वाईट साठी पाहिलं जातं. स्विचचा प्रयत्न, अंडर प्रेशर, दडपण 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 आणि दडपणाखाली ही फलंदाजी करत असताना बॅट्समन ऑन अ स्ट्राईक आपण पाहताय. मागचे 2 चेंडू आलेत डॉट. मिस्टर हितेश म्हात्रे खराब शॉट सिलेक्शन. ही फलंदाजी या गोलंदाजी समोर चालणार नाहीये. खर तर डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तशी फार आक्रमक असतात, तशी स्विंगिंग डिलिव्हरी, तशी उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच चॅलेंजिंग असं. ड्राईव्ह केले बॉल, यावेळेला उत्तर दिले. पाहूया बॉल किती फरार झालाय, अगदी लँड होईल सीमारेषा पलीकडे. अगदी आपण पाहिलं, वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर मात्र हा फटका सजवलाय. ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. बॉल गेला सीमारेषा पार. प्रेशर रिलीज करणारा, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, टीम जसकार टीमसाठी हा पहिला षटकार. बॅट्समन जो स्ट्रगल करत होता, नाव आहे हितेश म्हात्रे, त्याच्या बॅटमधनं 5 चेंडू डॉट आल्यानंतर हा 6व्या बॉलवर आलाय तो हाय अँड हँडसम कॉन्फिडन्स देणारा षटकार. इक्वेशन काय आहे पुन्हा एकदा आपण अपडेट करूया. 7-11 एज लागलाय. फिल्डर आहेत, पकडतील का नाही, या चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळताय, घड्याळामध्ये 3:30 वाजलेत बरोबर. आपण पाहताय अशा परिस्थितीमध्ये झेल उडाल्यानंतर तुम्ही थोडे पाठमोरे जाताय. हातांची ओंजल मिटताना झालेली चूक
आणि चुकीचा भुर्दंड धावा मिळाल्या 4. या 4 धावा नाही आहेत तर तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला इन्व्हाइट केलंय. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता जो चौकार गेला त्या चौकारासाठी खर तर नितीन पाटील साहेबांच्या वतीनं कॅश प्राइस 1000 रुपये कोणाला मिळणार? बॅट्समनला. हो, बॅट्समनला मिळतील 1000 रुपये कॅश प्राइस. स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळते बघा. धर्मवीर ट्रॉफी 2025 RP क्लब जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. विरोधात खेळ करतायत 40+ जासई. त्यांच्याकडे 2 आयकॉन प्लेयर आहेत. एक आपण पाहिला तो बॅटिंग करत असताना ज्यांनी चांगली बॅटिंग दिली अर्थातच साहिश म्हात्रे, आणि आता गोलंदाजी करत असताना ज्यांनी गोलंदाजी चांगली केली संयम म्हात्रे. आता मॅच जर का फिनिश केली षटकारानं म्हणजे 6 धावा षटकार जर का आला तर मात्र 1000 रुपये कॅश प्राइस मिळणार. सतीशजी पाटील मनसे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण विधानसभा चिटणीस या कार्यपदावर ते कार्यरत आहेत. अतिशय धाडसी राजकीय वर्तुळामधलं युवा नेतृत्व. सतीशजी पाटील यांच्याकडनं एक ऑफर आहे, 1000 मिळतील षटकाराला. रनवे मध्ये गफलत झाली, गफलत नाही तर मला असं वाटतंय की फलंदाजाचं स्टान्स, त्याचं फुटवर्क, त्याचं जेस्चर, तो कोणता फटका सजवेल, फॉरवर्ड येईल की जागेवरनं पिक करेल यासाठी अंदाज लावण्यासाठी थोडा टेस्ट केली. फुलटॉस होता, पिक करत असताना बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही. 1चा कॉल 2 मध्ये झाला. 2 धावा अगदी चपलाईनं, स्वर्ण मृगाच्या चपलाईनं अंकित केल्या गेल्या. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. धर्मवीर चषक 2025 स्पर्धेचं टायटल लेजेंड अगदी मेमोरियल ट्रॉफी. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सोपं झाले समीकरण, परंतु नेहमी आपण म्हणत असतो की कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये. एखादी विकेट मिळाली ना मॅचवर पकड मजबूत करतील टीम. जास्ती 40+. गोलंदाज तयार आहे मिथुन म्हात्रे. हा बॉल सरस सोडून दिलाय. पाहूया पंच काय अपडेट करतायत. हा व्हाईट बॉल आहे. 4 धावा आल्या ना तिथून मात्र मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट झाला. क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आहे. थोडं प्रेशर डेव्हलप होत होतं जसकारकडे, परंतु तो जो चौकार आला त्या चौकारनं पुन्हा एकदा मॅचवर पकड मजबूत केली. RP क्लब जसकार. ड्राईव्ह केला बॉल. फिल्डर आहेत, जज करतील. साधा सोपा झेल टिपला गेलाय. उर्वरित इक्वेशन 4 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं गेलंय. यस, वाजव डीजे. कुणालाही विचारा मॅच तुम्हाला कशी हवी. सुदर्शन पाटील सर, जर का तुम्हाला आम्ही विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी तर काय उत्तर येईल? मॅच क्लोज एन्काउंटर पाहिजे, बरोबर. मॅच रफ अँड टफ पाहिजे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. एका समालोचकाला जर का तुम्ही विचारलं तर समालोचक उत्तर देतील, कातरवेली शरीरावर कुणीतरी मोरपीस फिरवावा आणि अंगभर शहारे यावे असा सामना व्हायला पाहिजे. अंगावर काटे उभे राहतील असा चित्तथरारक सामना व्हायला पाहिजे. आणि असा सामना जर का या मॅच मध्ये करायचा आहे तर हे 2 चेंडू तुम्हाला किमान 1 डॉट किंवा 1 विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. मॅच मध्ये मजा येईल. अजूनही गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे दमखम आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत मिथुन म्हात्रे. 4 चेंडू 4 धावा. फुलटोस बॉल. ही चूक झाली आणि आता मात्र चुकीला पुन्हा एकदा पुस्तकाच्या कोणत्याही खरतर क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकामध्ये नियमामध्ये मी म्हणेन कुठे जागा नाहीये. जर आपण पाहिलं पनिश केलं गेलं. +4 अशा 5 धावा मिळाल्या आणि विजेते ठरले. अगदी आपण पाहताय की फायनल मध्ये थेट क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. धीरज स्मृती टीम RP क्लब जसकार या टीमचं करतोय आम्ही अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आणि आयोजकांच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय
श्री दीपकजी ठाकूर साहेबांच्या वतीने स्पेशली जासे टीमचं आम्ही अभिनंदन करू, कारण तुम्ही चांगली ताकद दाखवली आणि आज खरं तर तुम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळ करण्यासाठी आलाच. फाईट चांगली दिली, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये